राज्याच्या राजकारणामधली पुढची एक धक्कादायक अशी बातमी। कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत सावलीसारखे वावरणारे सचिन अहिर यांनी या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला। आज सकाळपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी नेमकी कुणाला संधी मिळणार याची चर्चा होती। मात्र आज अचानकपणे शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केल्याची थेट दृश्य समोर आली। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार हे देखील दाखल झाले होते। एकनाथ शिंदे यांनी अहिर यांना उमेदवारी देऊन ठाकरे पितापुत्रांना मोठा धक्का दिला असं बोललं जातंय। याआधी ठाकरेंचे 6 खासदार फोडून शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं आणि यानंतर ठाकरेंनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा देखील गेल्या काही दिवसांमध्ये केलाय। हा दौरा संपत नाही तोच शिंदेंनी ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिलाय। तर उद्धव ठाकरेंना हे आता आउटगोईंग रोखणं शक्य आहे का असा देखील सवाल विचारला जातोय। कारण वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून जाताना बरेच जण दिसत आहेत। म्हणजे अगदी खासदार आणि आमदारांपासून आता निष्ठावंत कार्यकर्ते किंवा निकटवर्तीय ज्यांना म्हटलं जायचं ते देखील ठाकरेंची साथ सोडतायत। दरम्यान साथ सोडून गेलेल्या सचिन अहिर यांच्यावरती आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे आणि यावरती सचिन अहिर यांनी पलटवार केला। जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही आहे। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत। कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहे, कोण म्हणतोय की हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत। तर ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल। कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात। ही जी मंडळीची जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईन। सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे नेते होते आणि त्यांनी साथ सोडल्याच्या नंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावरती आगपाखड केली आहे। याला देखील सचिन अहिर यांनी उत्तर दिलं। कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही, पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते। बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चाललो। हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार। म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला एनजीओचा जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे। भावाला मी बीएससीची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे। एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत। मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता। मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही, जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार। काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या मध्ये होतो हे दुर्दैवी आहे। म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ही भूमिका निश्चितपणे मी मांडीन। दरम्यान सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या नंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचं कौतुक केलं आणि यावेळेला बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील लक्ष्य केलंय। मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असताना खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत, बॅटिंग बॉलिंग सगळं करतात, ते गुगली पण सांभाळतात आणि गुगली पण सांभाळतात। आज गुगली टाकलेली आहे आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, आम्ही जोडकाम करतो। आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलेलो आहे। काही लोक तोडवायला आलेत, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे। महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, आपली संस्कृती वेगळी आहे, आपली शिव्यांची संस्कृती नाही। शिव्यांची लाखोली वाहण्याचं काम आता सुरू आहे। 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन शिव्या घालण्याचं काम सुरू आहे।
ते जेव्हा त्यांच्याबरोबर होते तेव्हा खूप चांगले होते. आता अगदी ताबडतोब ते 360 डिग्री वाईट झाले. त्यामुळे आपली ही संस्कृती नाही आहे, आपली परंपरा नाही आहे. ही महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. त्यामुळे अशा शिव्या देणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या नंतर आमदार सुनील शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर एक तुमचा सहकारी आज एकनाथ शिंदेसोबत गेल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेसोबत आज सचिन अहिर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःची ऍडजस्टमेंट करायला हे आपल्या पक्षात आले होते आणि आमच्या पक्षात येऊन स्वतःचं महत्त्व वाढवून समोरच्या बाजूला बार्गेनिंग पॉवर कशी वाढवेल हे त्यांचे प्रयत्न होते. त्याच्यामुळे ते गेले काय राहिले काय. तसं वरळी मतदारसंघाला तसं विशेष काय या बाबतीत काय फरक पडत नाही. जाणारा प्रत्येक जण अशा ऍडजस्टमेंटसाठीच जातोय. मग ओम निंबाळकर असेल, संजय दिना पाटील असतील, ही सगळीच मंडळी. बघा, मी वरळीपुरतं बोलतोय, मला बाकीच्यांशी काय मतलब नाहीये. वरळीमध्ये एक तर हे आमच्या पक्षातले ओरिजिनल नव्हते, हे दुसऱ्या पक्षातनं आलेले होते. अहो, शरद पवारांच्या किचन कॅबिनेट मधले म्हणून त्यांना समजलं जायचं. ते त्यांचे नाही झाले तर आमच्या पक्षाशी कसे काय एकनिष्ठ राहू शकतात. आम्ही कसं त्यांच्यावरती कल्पना आली होती वरळीत असेल किंवा एकंदरीतच सगळं. मला माहित नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं. परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतं. दरम्यान आदित्य ठाकरे सोडून सगळे आमदार हे शिंदेंच्या सोबत असल्याचं मंत्री संजय शिरसाट